न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ठक्कर बाजार या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यालयाच्या अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यांनी आणि त्यांची राष्ट्रीय कमिटी टीम यांच्या सहयोगानं या मुख्य कार्यालयाची स्थापन केले असून या कार्यालयाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्वप्रथम डॉक्टर आशाताई पाटील यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलंय. यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आशाताई पाटील यांचा सत्कार केलाय. सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्ष मी आशाताई पाटील आणि आमचं काल कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे. कार्यालयाचा खासदार साहेबांच्या हस्ते मोठा सोहळा झालेला आहे आणि आमच्या सीमाताई हिरे, नितीन ठाकरे, मंदाकिनी भोसले, सुधीर तांबे, प्रेरणाताई ॲडव्होकेट, कल्याणराव पाटील, गिरनारे साहेब, सेंदानी साहेब, संजय गागुर्डे, अरविंद तात्या, संजय देशमुख इत्यादी आमचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि पुढील नक्कीच आम्ही ग्राहकांच्यासाठी नक्कीच सेवा देऊ. त्याचप्रमाणे आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय. याप्रसंगी येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील, पुण्याच्या प्रतिभाताई पाटील, सटाणा येथील सोनवणे सर, सुवर्णा पगार प्रादेशिक अधिकारी, प्रेरणा काळुंखे, ग्राहक न्यायालय सदस्य आणि अजून देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी, सामाजिक संस्था आणि त्यांच्या अध्यक्षा या देखील उपस्थित होत्या. सर्व नागरिकांना सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देश संस्था यांच्यामार्फत आज ग्राहक संचलित ग्राहक रक्षक समितीच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि ह्या उद्घाटन प्रसंगी मी आपणा सर्व नागरिकांना आणि सर्व ह्या भारतवासियांना असं विनंती करतो की जी फसवणूक आपली होते, जे आपल्याला कुठे न्याय मागायचा आहे किंवा ही जी फसवणूक झाली हे कशा पद्धतीने आपल्याला मार्ग पाहिजे याच्यातले किंवा काय हवं आहे, त्यासाठी ह्या ग्राहक रक्षक समितीचे आम्ही सर्व पदाधिकारी पूर्ण भारतभर कार्य करत आहोत. यावेळी डॉक्टर आशाताई पाटील यांचा सर्वांनी सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करत या कार्यालयाच्या कामकाजासंदर्भाने आणि आशाताई यांच्या कामकाजाबद्दल भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मी किशोर देवीचंद ओसवाल, राहणार खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. माझ्यावर आशा पाटील, राष्ट्रीय संघटक, राष्ट्रीय महिला अध्यक्ष यांनी राष्ट्रीय संघटक म्हणून माझ्यासाठी जबाबदारी दिली आहे ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर मी आज तुम्हाला शब्द देतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडीअडचणी असतील ग्राहकांच्या, ते निस्वार्थीपणाने सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि या संघटनेचा पण मी पूर्णपणे आभारी आहे. ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था ग्राहक रक्षक समिती मीचे कोकण अध्यक्ष मिलिंद पांडुरंग बोरेटकर यांची माझी नियुक्ती झालेली आहे. कोकणचं अध्यक्षपद जेव्हा आशाताईंनी माझ्याकडं सुपूर्द केलं, त्यानंतर ह्या ग्राहक रक्षण समितीचे मूळ आपलं स्थापन करायचं उद्दिष्ट का भासतं, त्याचं कारण असं की आम्ही बऱ्याच संस्थेमध्ये आशाताई आम्ही सर्वांनी बऱ्याच संस्थेमध्ये कामं केली, पण त्या कामं करत असताना बऱ्याच संघटना महाराष्ट्रभर आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये मी काम करून आलेलो आहे. त्याच्यामध्ये लोकांचे न्याय मिळवून दिलेला आहे आम्ही लोकांना. परंतु काही संस्थांमध्ये आम्हाला राष्ट्रीय जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडून चांगल्या परीने असा प्रतिसाद मिळाला नाही. आपण जेव्हा एखाद्या संस्थेची एखाद्याची केस आपण घेत असतो त्यावेळेस त्या संस्थेचं पण एक रजिस्ट्रेशन, त्यांची जी पॉवर असते ती पण आपल्याला सपोर्टिंगची गरज असते आणि अशा संस्थेचे जेव्हा काम करत असतो त्यावेळेस आपल्याला जर सपोर्टिंग नाही मिळाली तर मग आपण काही केसेस घेताना आपण अडचणीत येऊ शकतो. अशा बऱ्याच घटना आमच्याबरोबर घडलेल्या आहेत. कामं चांगली झाली, पण जर संस्थेचं जर सपोर्ट नाही मिळालं तर मग त्या थोडंसं काम करत थोडंसं आपल्याला एक. यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी सुरेश चव्हाण यांनी सांभाळली. तसेच यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.